रासायनिक खत कमी झालं की आमचे त्याच्यामुळे कमी झालं आणि तुमचं वस्ताद किट वापरल्यामुळे उसाला हे वस्ताद किट वापरत राहिल्यामुळे किंवा आपलं फार्मर जर वापरलं कारखान्यापदर ठेवलं 100 गाठून जाते 100% गाठू शकतो 101% पैज लावून. आणि मध्ये सर्वोदय कृषी सेवा केंद्र आहे त्यांचं पण खूप चांगलं मार्गदर्शन तुम्हाला कंटिन्यू मिळालेलं आहे. तुम्ही दादा फार्म राईज म्हणजे पहिला तो 1 किलोचा डोस होता तेव्हापासून वापरताय तुम्ही, जी निळी पाऊच होता आणि त्यानंतर व्हाईट पाऊच झालं ते पण वापरताय. फार्म राईज बद्दल तुमचा अनुभव सांगा की. फार्म राईज चांगला अनुभव आहे. हा रिझल्ट एकदम मी आता जवळ 7-8 वर्ष झालं वापरतोय. चांगले बरोबर बरोबर बरोबर. सध्या 4-4.5 रुपये टनाला भाव आहे. ओके, म्हणजे 4,000 न जरी पकडतो 24 2,40,000 होणार आहे. उत्पन्नात मिनिमम 20% म्हणतोय, कारण का हे श्रेय सगळं शेतकरी दादांचं पण असते. मित्रांनो नमस्कार, शिरोळ तालुक्यातील कोथळी गावामध्ये आज आलो होतो आपण. आणि हा जो काही आपल्या मागं प्लॉट आहे हा प्लॉट 29 जुलैचा प्लॉट आहे, म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीचा हा प्लॉट आहे. ह्या प्लॉटला आज बऱ्यापैकी 7 महिनेचा 7वा महिना चालू आहे. अनेक 8-10 दिवसामध्ये जवळपास 7 महिने पूर्ण होणार आहेत. प्लॉटची कंडिशन तर मी तुम्हाला दाखवणारच आहे की बाबा फुटवे कसे झालेले आहेत, संख्या नियोजन कशी झालेली आहेत, काय नियोजन केलेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी दादा पण आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करणारे इथलं जे काही नियोजन करणार ते दादा पण आहेत. यांच्याकडनं जाणून घेऊया की ह्या प्लॉटला वस्ताद किट वापरलेलं आहे आपलं बोरगाव टेक्नॉलॉजीचं. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की जो काही फार्म राईज हा बोरगाव टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट आहे, जो की कंट्रोल रिलीज फर्टिलायझर काम करतो. आणि महत्वाचं काय आहे की हे रूट्स तयार करून कंटिन्यू अपटेक करायचं काम, ज्याच्यामुळे वर्षभर काळोखी हटत नाही आपल्या ऊसाची. आता तुम्ही मागं बघितलं तरी ह्या ऊसाला सुद्धा 7 महिने झाले अजून काळोखी हटली नाहीये. ते जे काही काम करतं त्याचा वापर गेले 6-7 वर्षापासून हे दादा करतात. तर ते सगळ्याच गोष्टी सविस्तर आपण बघूया. नमस्कार, तर बोरगाव टेक्नॉलॉजी मी तुमचं स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर कोण नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर हा कोण व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज लाईक करा. दादा एकदा तुम्ही आपली ओळख शेतकरी मित्रांना सांगा की कशा पद्धतीने काय काय नियोजन केलेलं आहे ते. नमस्कार, मी सुकुमार बापू बर्वे, राहणार कोथळी. दादा तुम्ही कधी लागवड केलेली आहे हे ऊसाची? 29 जुलै. 29 जुलैला लागवड केलेली आहे. लागवड करत असताना 2 ओळीतलं अंतर किती आणि 2 रोपातलं अंतर किती आहे आपलं? 2 ओळीतलं 4 फूट आहे. 2 ओळीतलं 4 फूट आहे. 2 रोपातलं अंतर 2.5 फूट. 2.5 फुटानं लावलेलं आहे. म्हणजे एकरी बऱ्यापैकी तुमचे 5,500 रोपं बसले असतील का 6,000 बसले असतील? 4 फुटाने त्यामुळे 5,500 रोपं बसली. रोपं कुठल्या व्हरायटीची रोपं घेतलीत आपण? 86-032 ची घेतलेली आहेत तुम्ही. रोपं घेतल्यानंतर तुम्ही काय काय पहिल्यापासून नियोजन करत गेला, त्यामध्ये काय महत्वाची कामं केला? रोपं लागण केल्यानंतर वस्ताद किट हे करून त्याने अडवणे 3 फवारण्या 3 अडवणे केले. ओके ओके. नंतर फार्म ह्याच्यातनं डोस मधनं सोडलेला आहे. त्याच्या आधी जर आपण प्लॉटची कंडिशन बघूया तर शेतकरी मित्रांनो इथं बघितला तर संख्या नियोजन मध्ये जर का बघायला गेलो आपण तर पूर्ण कुठेही बघितलो आपण तर शेतामध्ये 7 ते 8 फुटवे आहेत पूर्ण सगळीकडे आपल्याकडं. आणि जे काही फुटवे आहेत आता इथं जरा पाला काढल्यावर बघितला तर पेऱ्यातली लांबी बघू शकता, बऱ्यापैकी 1-1 विताची प्रत्येक ठिकाणी लांबी आहे आपल्याकडं. जाडी पण खूप चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आज पण जर का पाला वगैरे बघितलो, पानं वगैरे बघितलो, जे काही फवारणी केल्यात तर 4 बोट बसल एवढं सगळं पानं वगैरे असे एकदम जबरदस्त हा प्लॉट आलेला आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की फर्टिगेशन हा आपण ड्रिपनच कंटिन्यू इथं चालू ठेवलेला आहे. आता मला सांगा की जे तुम्ही वस्ताद किट मधलं आळवणी केला त्याच्यात आपण जे काही क्लेम करतोय की रासायनिक खत 30% कमी झाला पाहिजे, कमी करा आणि 20% तुमचं उत्पादन वाढणार, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला वाटतोय काय? चांगला वाटला. तुम्ही जे 2 आळवणी केला त्यामध्ये फुटवे वगैरे जाड आले, चांगले आले, असं काय वाटतंय का तुम्हाला? व्यवस्थित सगळं आलं? फुटवे काळोखी परत संख्या नियोजन जाडी ह्याच्यामुळे फरक पडलेला वस्ताद किटमुळे पडलं. आणि फवारणी घेतल्यामुळे काय फरक वाटला तुम्हाला? फवारणीमुळे उंची वाढली, पानाची रुंदी वाढली, काळोखी तेजपणा राहिल्यामुळे बेस्ट फरक दाखवते. आणि तुम्हाला हे जाणवलं काय, म्हणजे जे आपण शेड्यूल वगैरे सांगतो सगळं, तर शेड्यूल मध्ये खताचा डोस कमी झाला असं वाटतंय का तुम्हाला? रासायनिक खत कमी झालं की आमचे त्याच्यामुळे कमी झालं आणि तुमचं वस्ताद किट वापरल्यामुळे रासायनिक डोस कमी झाला तुमचा. आणि तुम्ही आता पहिल्यापासून नियोजन करताय, आता तुमच्याकडे बरेच तुमचे प्लॉट आहेत, हा पण प्लॉट आहे, बरेच बाकीचे पण प्लॉट आहेत, किंवा तुम्ही इतर ठिकाणी बघताय किंवा ह्याच्या आधी जे करत आलेले आहे शेती आपण त्यात आणि ह्या वस्ताद किट मध्ये खर्चाची बाजू कमी झाली, उत्पन्न वाढते असं वाटते? काय वाटते तुम्हाला? खर्चाची बाजू कमी झालेली आहे आणि उत्पन्नात काय वाढ होईल असं वाटतंय का? वाढ होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही ह्या वर्षी अजून एक महत्वाची गोष्ट बघितली असेल की पाऊस हा खूप झाला होता प्रचंड, तरी ह्या पावसात पण तुमची जुलैची लागवड आहे. मग त्यावेळेला बऱ्याच लोकांचं एक शिवडी झालं होतं, फुटवा झाला नव्हता. त्या बाबतीत तुमचा अनुभव काय ते पण जरा सांगा की. पावसामुळे काही ठिकाणी अजीर्ण होते, हे वस्ताद किटाने आपलं ते
फार्म राईस वापरल्यामुळं हा. रानाला पोत बी चांगला आला. त्याच्यामुळे पीक बी जोमदारनं वाढले. बरोबर. आता तुम्ही दादा फार्म राईस म्हणजे पहिला तो 1 किलोचा डोस होता तेव्हापासून वापरताय तुम्ही, जी निळी पाऊच होता आणि त्यानंतर व्हाईट पाऊच झालं ते पण वापरताय. फार्म राईस बद्दल तुमचा अनुभव सांगा की. फार मला चांगला अनुभव आहे. हा हा हा. रिझल्ट एकदम मी आता जवळ 7-8 वर्ष झालं वापरतोय. चांगले बरोबर बरोबर बरोबर. फार्म राईस वापरल्यामुळे इतर खत पण बचत होते आणि काळोखीपणा हटतोय असं वाटतंय का तुमचं वर्षभर? हटत नाही. म्हणजे चांगले रिझल्ट मिळाल्यात. चांगलं ह्या result आहे. ह्या प्लॉट मध्ये आता तुम्ही पूर्ण मी पण बघितलं पूर्ण सगळ्या प्लॉट मध्ये संख्या नियोजन तर झालेलंच आहे तुम्हाला. आणि किती कांड्या तयार झाल्यात पूर्ण सगळीकडे बघायला गेलं तर पूर्ण आपण सगळ्या प्लॉट मध्ये 9 ते 10-11 पतूर झालेला आहे. 10-11 पर्यंत झाले आहेत कांड्या तुमच्या. आणि जाडी वगैरे प्रत्येक झाडी ठिकाणी चांगली आहे, पूर्णपणे तळातून मोठं झाले. मोठं झालेले आहेत. आता बोलता बोलता तुम्ही मगाशी सांगितलं की हे नर्सरीसाठी द्यायचं प्लॅनिंग आहे तुमचं. तर समजा आता आपल्या इकडे बऱ्यापैकी नर्सरीला मागणी जूनच्या दरम्यान असते, तर जून पर्यंत अजून किती कांड्या वाढतील असं तुम्हाला वाटतंय? हाय स्पीड हाय स्पीडला म्हणतर 8-9 आणि काही एक्स्ट्रा वाढेल. एक्स्ट्रा वाढतील अजून म्हणजे 15 पतूर जाईल. 15 पर्यंत जातील तुमचे असे. आणि मग त्यावेळेला आपण जर का फोडला प्लॉट तर तुमचा 1 वर्षाचा पण नाही होणार अजून, 11 महिन्याचा ऊस तुमचा त्यावेळेला असेल. होय. तर 11 महिन्यामध्ये किती उत्पादन निघेल असं तुम्हाला वाटतंय त्या दरम्यान? 11 महिन्यात सरासरी एक गुंठ्याला 1.5-1.25 पतूर पडेल असे मला वाटते. ओके ओके. म्हणजे बऱ्यापैकी 60 टनापर्यंत आपण पोचीन. जर का 60 टनाला जर का आपण पोचलो तर बऱ्यापैकी आज रोपवाटिकेला गेलं तर काय रुपयानं जाते आपला ऊस? तो रोपवाटिकेला सध्या 4-4.5 हजार रुपये टनाला भाव आहे. ओके. म्हणजे 4,000 न जरी पकडतो 24 2,40,000 होणार आहे. होते. मग बऱ्यापैकी आतापर्यंत किती खर्च आलाय असं वाटतंय तुम्हाला अंदाजे? आता पतोर कमीत कमी एक 20-25 हजार खर्च आलाय. हा हा. थोडं जास्त आला असेल रोप, फक्त तुम्ही बाकी नाही, खर्च लागवड- सांगताय, लागवडीचा खर्च सांगताय, पण बाकी रोप तुमचं पाणी आलं 30-35 पतूर खर्च आला. 35 पर्यंत आला आणि शेवटपर्यंत एक 40-45,000 50,000 पर्यंत खर्च जाईल वाटतंय आपल्याला. म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये रोपवाटिकेला जात असल्यामुळे बऱ्यापैकी 1,90 पर्यंत आपला प्रॉफिट हा राहील असं वाटतंय. आमचं तर मार्गदर्शन राहीलच, पण शेतकरी मित्रांनो, शिरोळ तालुक्यातील कोथळी गावामध्ये हा प्लॉट आहे. आमचं मार्गदर्शन तर आहेच वैयक्तिक रिलेशन असल्यामुळं, पण कोथळीमध्ये सर्वोदय कृषी सेवा केंद्र आहे, त्यांचं पण खूप चांगलं मार्गदर्शन तुम्हाला होय, होय. कंटिन्यू मिळालेलं आहे. टाइम मध्ये खत देणं असू देत किंवा वस्तात किट पण तिथे अवेलेबल आहे. जे कोणी शेतकरी ह्या भागातले असतील तर त्यांनी सर्वोदय कृषीला नक्की भेट द्या कोथळीमध्ये. ते तुम्हाला नक्की चांगलं मार्गदर्शन पण करतील आणि शेड्यूल्स देणं असू देत किंवा जे काही फर्टिगेशन ऊसाला द्यायला पाहिजेत कंटिन्यू, त्याचंही तुम्हाला हे होईल. तुम्हाला अजून काय वाटतंय का ह्या ऊसाबद्दल किंवा अजून काय सांगायचं आहे? उसाला हे वस्तात किट वापरत राहिल्यामुळे किंवा आपलं फार्मर जर वापरलं, कारखान्यापदर ठेवलं, 100 गाठून जाते. 100% गाठू शकतो. 101% पैसे लावून. आणि सगळ्यात महत्वाचं की किंमत किती आहे त्याची? फक्त 3,700 रुपयाला देतोय आपण. 3,700 रुपयाला एवढं सगळं बेनिफिट, म्हणजे जे आपण इतर खर्च करतो त्याचाही खर्च वाचलाय. त्यामुळं 30% तुमचा आम्ही जे क्लेम करतो की रासायनिक खतात बचत होणार आहे. उत्पन्नात मिनिमम 20% म्हणतोय, कारण का हे श्रेय सगळं शेतकरी दादांचं पण असते. म्हणजे 20% हा मिनिमम वस्तात किटमुळे उत्पन्न वाढणारच आहे. पण ह्या दादांची मेहनत बघतोय, ह्या दादांची पण मेहनत बघतोय इथं आल्यावर मी, की टाइमली सगळं ऍप्लिकेशन करतात. पाणी देणं असू दे, फवारणी टायमात करणं असू देत, ही ताकद आणि बाकीची इतर सराउंडिंग कामामुळं हे 100 टनापर्यंत पोहोचू शकतात. तुम्हीही पोहोचू शकता. असं चांगलं काम केलं तर 100% काम होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, प्लॉट कसा वाटला, ह्या भागातले कोण असेल तर नक्की ह्या प्लॉटला व्हिजिट करून जावा. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.